हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. परमात्मा आधी गुप्त होता, मग प्रकाशित झाला. प्रकाश उत्पन्न केला त्याने आपल्या ध्वनीतून, मग त्यात सामावला. काहीतरी असे बकवास करतात बिनबुडाची. त्यात सामावला प्रकाशात, तो प्रकाश चेतन झाला. प्रकाश काय डोंबल्याचा चेतन होतो सांगा? प्रकाश तर प्रकाशच असतो. आणि काही तर इथपर्यंत आपल्या मनघडंत कहाणी बनवत आहेत की त्याने प्रकाशाला, परमात्म्याने मग प्रकाश असा उधळला. अरे जेव्हा परमात्मा प्रकाशात सामावला, मग उधळला कोणी? मग तो थेंब पाण्याचा जसा उडवतात तो परत पाण्यात मिसळतो. तर पाण्यात मिसळलाच नाही तो थेंब, सगळा वेगळा वेगळा राहिला. ते सगळे आत्मा बनले आणि मग प्रकाशात फिरू लागले. म्हणजे याचा अर्थ जसा मासा फिरतो समुद्रात असे धक्के खात, तर तिथे प्रकाशच प्रकाश आहे आणि तो चेतन प्रकाश आहे. एकाचीच थिअरी अशी आहे, बाकीच्यांची तर अशी आहे की तो निराकार आहे, भगवान. आणि तिथे आत्मा वेगळा राहतो. त्या प्रकाशात जसा मासा पाण्यात फिरत राहतो असे धक्के खात असतो, अशी भटकत असते. तर काय डोंबल्याचा मोक्ष झाला? ही काय गोष्ट झाली? तर अशा प्रकारच्या गोष्टी. तर हे जे कबीरपंथी आहेत ते अस्तित्व भगवानाचे मानतात की भगवान आहे, परमात्मा आहे, सत्पुरुष आहे, जीव भिन्न आहे. याची गोष्ट काहीशी बरोबर आहे, परंतु आमच्याकडे मोक्ष मार्ग नाही, यथार्थ ज्ञान नाही सत्पुरुषाचे. जसे आपल्याला आंब्याच्या वैशिष्ट्याचं ज्ञान झालं, आंब्याच्या की किती स्वादिष्ट फळ आहे आणि त्यात बी नाही, आंब्याच्या बीच्या जागी बाभळीच्या झाडाचं बीज दिलं आणि आस लावून बसलोत आपण आंब्याची, तर मग सगळीच गोष्ट बिघडली. ही तर दशा आहे कबीर साहेबांच्या त्या 12 पंथ आणि त्यांच्यातून निघालेल्या अनेक ब्रांचेसची. आणि एक जो पारखी पंथ आहे हे तर पूर्णतः नास्तिक लोक आहेत. यांचे काय विधान आहे की एकतर हे मानतात की जीव हाच परमात्मा. सांगा, जीव म्हणजेच भगवान आहे. आणि मग म्हणतात की ध्यान लावा आणि ध्यानाची अंतिम उपलब्धी हे काय सांगतात की विचार शून्य व्हा. बस हीच अंतिम ध्यानाची पराकाष्ठा आहे. आणि जीव म्हणजेच भगवान आहे हे तर यांचे ज्ञान आहे आणि विचार शून्य होणं हे यांचं ध्यान आहे. यांना तर कोणी विचारणारा असेल की भल्या माणसांनो, जेव्हा परमात्मा जीव म्हणजेच भगवान आहे तर मग साधना कशालाय, आश्रम कशालाय, पुस्तक छापण्याची काय गरज उरली? 2 अक्षरांचा प्रश्न आहे की भगवान निराकार, भगवान तर नाहीच आहे, जीव म्हणजेच भगवान आहे. सांगा, कोणी बुद्धिमान माणूस ही गोष्ट स्वीकारेल? आणि त्यानेही लाखो लोकांना भक्तिभ्रष्ट केले, मूर्ख बनवले. एक अभिलाष दास नावाचा एक हा पारखी संत म्हणवायचा. सांगा, यांना संत म्हणायला सुद्धा लाज वाटते आम्हाला. अभिलाष दास नावाचा एक संत आहे, इलाहाबाद आणि अनेक ठिकाणी त्याने आश्रम केलेत. एक बुऱ्हाणपूर नावाचं एक स्थान आहे, शहर आहे, आणि तिथे या पारख सिद्धांताचे बरेचसे महात्मा राहिले आहेत. खूप जुने, जवळजवळ 150 वर्ष पूर्वीचं स्थान आहे. आता यांची काय थिअरी आहे सांगतो तुम्हाला. हे म्हणतात
ईश्वर परमात्मा कोणी नाही. जीव म्हणजेच ब्रह्म, अर्थात परमात्मा म्हणजे ईश्वर आहे. सृष्टीचा कोणी कर्ता नाहीये. जगाला हे बिना ईश्वराचे मानतात. हे म्हणतात ईश्वर, जर ईश्वर नाहीच आहे, भगवान नाहीच आहे, तर हे परमात्मा रहित मानतात. या संसाराला आणि सृष्टीला हे जीव म्हणजेच परमात्मा मानतात. सांगा, ही काय गोष्ट आहे का जराशी बुद्धिमंतांची? या आदि शंकराचार्यजींनी 2500 आजपासून 2520 वर्षांपूर्वी आदि शंकराचार्यजींचा जन्म झाला होता. म्हणजे ईसाजींच्या 508 वर्षांपूर्वी. त्यावेळी या आदि शंकराचार्यजींनी देखील, यांना काय झालं की 8व्या वर्षी यांना प्रेरणा मिळाली की ते पूर्वजन्मीचे पुण्यकर्मी जीव होते आणि हे जाऊन अडकले एका संतापाशी जो गुहेत राहायचा. आणि 6 महिन्यात किंवा 2 महिन्यात 3 महिन्यात तो गुहेतून बाहेर पडायचा. तर त्याचं नाव ऐकून आदि शंकराचार्यजी तिथे जाऊन पोचले. जेव्हा ते बाहेर आले, त्यांना विनंती केली ज्ञान समजावण्याची. तर त्याने उलटा धडा शिकवला त्या भोळ्या जीवाला की जीव म्हणजेच ब्रह्म आहे. आता ह्याच विधानाचा पुढे प्रचार करू लागले आदि शंकराचार्यजी. जिथून हिंदू धर्माचे हे जे आहेत ना, उगम मानले जातात, प्रकट मानले जाते. तर त्यावेळी हे सर्व ठिकाणी जाऊन सांगू लागले की त्या आपल्या गुरुजींचे विधान सांगू लागले. तर त्यावेळी ही एवढी बुद्धिमान माणसं होती, ते म्हणाले की हे महात्माजी, जर जीव म्हणजेच ब्रह्म आहे तर आम्हाला करण्यासारखं काय राहिलं? आपणच भगवान आहोत. तर मग का दारोदारी स्वतःचा प्रचार करत फिरत आहात? तुम्हीही भगवान, आम्हीही भगवान, मग आम्हाला करायला काय राहिलं मग? आता ही गोष्ट त्या आदि शंकराचार्यजींच्या लक्षात आली की बाबा गोष्ट तर खरी आहे. आणि ही गोष्ट आवडली नाही, कारण गुरुजी त्यांचे मग जिवंत होते. आता ते विधान घेऊन पुढे जाणे हीच गुरुपरंपरा होती त्यांची. परंतु त्यांनी स्वतःच्याच विचारांनी मग सांगितलं की तू श्रीकृष्णाची, श्री विष्णूची आणि श्री शंकर भगवानांची पूजा करत जा. किंवा परमात्म्याची दया होती. जर ती गोष्ट स्वीकारली गेली असती आपल्या पूर्वजांकडून तर आज राम नाम कोणी घेतलं नसतं, सगळे नास्तिक झाले असते. आता हेच बीज आता रुजवत आहे हा अभिलाष दास नावाचा एक कबीरपंथी म्हणवणारा. कबीरपंथी म्हणवतो आणि कबीर साहेबांच्या विपरीत सर्व ज्ञान सांगतोय, म्हणजे हा नक्कीच काळाचा पक्का दूत आहे. आता पुण्यात्म्यांनो, हे काय सांगतात की परमात्मा हे जगत जे आहे ते ईश्वर आहे, म्हणजे बिना ईश्वराचे आहे. जीव भगवान झाला म्हणजे सृष्टीचा कोणी करता नाही, तर याचा अर्थ ही विना भगवानाची झाली. आता आपली श्रीमद भगवद्गीता काय सांगते की ज्या व्यक्तीचे हे स्टेटमेंट आहे की जगाचा कोणी करता नाही, ही आपोआप रचली जाते आणि संहार होते, म्हणजे प्रलय होतो आणि मग स्थिती, सृष्टी तयार होते. आता त्याच्याबद्दल श्रीमद भगवद्गीतेत दाखवतो. आधी यांची सगळी थिअरी सांगेल दास. आणि हे पारखी जे संत आहेत हे नाही मानत की वरती कोणता लोक आहे, सतलोक आहे किंवा कोणता स्वर्गलोक आहे, हे नाही मानत. म्हणतात की या सर्व काल्पनिक गोष्टी आहेत, काल्पनिक, खोट्या. आणि हे यांचे हे देखील म्हणणं आहे की जसं कोणी प्रश्न विचारतो की परमात्मा भक्तांवर दया करतो, दुष्टांना हानी पोहोचवतो, ते म्हणतात की जर भगवान नाहीच आहे आणि परमात्मा कोणावर ना दया करतो ना काही दुःख देतो, तो काही नाही करत, परमात्मा नाहीच आहे. या चतुर माणसाच्या गोष्टी असतात, जो चतुर प्राणी आहे. चातुर प्राणी चोर हैं और मूड बुगद है ठोठ,
ये संतों के नहीं काम की, इनके देगल जोट। आता अशा माणसांकडेही समूह जनसमूह बसलाय. कमाल केली भगवान. किती श्रद्धाळू, किती भक्त आहेत. डोळे बंद करून बसलेत. गुरुजी जे सांगत आहेत ते योग्य आहे, अगदी बरोबर आहे. आता एवढे चतुर तर संतपद प्राप्त झालेले जीव असतातच, की एक सामान्य साधारण व्यक्ती जर कोरा कागद असतो त्यावर काहीही लिहा, त्याच्यावर तर तेच अंक अंकित होतात. तर अशा प्रकारे तो लाखो लोकांना बुडवून बसलाय. आता पहा, ही आहे श्रीमद भगवद्गीता आणि जयदयाल गोयंदका नाव यांचे अनुवादक आहेत. आणि ही कोणती आहे? पदछंद, पदछेद, अन्वय, साधारण भाषा टीकासहित हे याचे नाव आहे. अनुवादकर्ता याने हे नाव दिले. आणि पहा, हा आहे अध्याय नंबर 16 आणि श्रीमद भगवद्गीता आणि याच्या श्लोक नंबर 7 पासून सुरू करूया. आता गीता ज्ञानदाता म्हणतात की मी वर तर सांगितले दैवी प्रकृतीवाल्यांची जी माहिती दिली आहे आणि दुसरे असुरी वृत्तीचे आहेत, अशा 2 वृत्तीचे लोक आहेत. तर असुर स्वभावाची माणसे हा 7वा श्लोक. असुर म्हणजे राक्षस. स्वभाव असणारी माणसे प्रवृत्ती आणि निवृत्ती हे दोन्हीही नाही ओळखत. त्यामुळे यांच्यात ना आतली बाहेरची शुद्ध ना श्रेष्ठ आचरण आहे आणि ना सत्य भाषण आहे. ते खरे बोलत नाहीत. ते गोष्टी पालटतात, खोटे बोलतात. आता 8व्या श्लोकात पहा, अध्याय नंबर 16चा 8. ती असुर प्रवृत्तीची माणसे म्हणतात की जग आश्रयरहित आहे, संपूर्ण असत्य आणि विना ईश्वराचे. आपले आपण केवळ स्त्री पुरुषांच्या संयोगाने उत्पन्न आहे. केवळ काम हेच याचे कारण आहे, याशिवाय अजून काय? 9व्यात म्हणाले आहेत की ही मथ्या, या मिथ्या ज्ञानाचा अवलंब करून ज्यांचा स्वभाव नष्ट झाला आहे आणि ज्यांची बुद्धी मंद आहे, ते म्हणजे मंदबुद्धी, ते सर्वांचा अपकार करणारे कुकर्मी, क्रूरकर्मी, उग्रकर्मणा म्हणजे निष्काम हे वायफळ बोलणारे कुकर्मी माणसे जगाच्या नाशासाठीच समर्थ असतात, प्रकट होतात, याचा अर्थ आहे. आता पुण्यात्म्यांनो, या पवित्र श्रीमद भगवद्गीतेने हे स्पष्ट केलं की तो राक्षस स्वभाव, असुर स्वभावाची माणसे असतात, जे हे म्हणवतात की कोणी भगवान नाही, म्हणजे सृष्टी अनईश्वर आहे, हे जग अनईश्वर आहे, याचा कोणी भगवान नाही. आता हे जे कबीरपंथी म्हणवतात, तसे तर याला कबीरपंथी म्हणायला दासालाही लाज वाटते. परंतु यांचे ज्ञान सार्वजनिक केल्याशिवाय जनतेला समजणार नाही की हे किती मिथ्या ज्ञानाचा प्रचार करतायत. ह्या अभिलाष दासजीने एक गीतासार लिहिलंय. याला कोणी विचारतं, जसे त्याचे भक्तही खूप इथे आले होते, आम्हाला भेटत राहत होते, त्यांच्याशी बोलणं व्हायचं, अजूनही होतं. तर ते काय सांगतात की त्या अभिलाषजींनी मोठी काही शेकडो पुस्तके लिहून ठेवली आहेत आणि गीतासारही लिहिलंय. ते गीतासार वाचलं दासाने. हे चतुर प्राणी असतात जे यांच्या या अज्ञान विधानात उलटे सुलटे करून जे समर्थन यांना जाणवते, ते तर हे घेतात आपल्या प्रमाणात आणि बाकी श्लोक सोडून देतात. श्रीमद भगवद्गीतेत 700 श्लोक आहेत आणि या भल्या पुरुषाने आपल्या अनुसार जे याला हवे होते, जे याला अनुकूल होते, ते फक्त सिलेक्ट केले, बाकी सोडून दिले. मग या अशा व्यक्ती, अज्ञानी माणसं काय म्हणतात की या गीतेत भेसळ आहे
आणि योग्य सार काढून आम्ही दिले गीतासार. हे योग्य सार आहे गीतेचं. दाखवतो तुम्हाला. हे पहा, पहा, हे आहे पुस्तक गीतासार. अभिलाष दास याचे अनुवादक. आता पूर्ण दाखवतो इथून. हे प्रकाशक आहेत कबीर पारख संस्थान, संत कबीर मार्ग, प्रीतमनगर, इलाहाबाद इथून. हे तिथे छापलंय. पहिल्यांदा सन 1975 मध्ये. अरे बापरे, कमाल आहे. म्हणजे केव्हापासून हे विष घोळतायत समाजात. 1975 मध्ये प्रथम छापलं होतं. आणि मुद्रक आहेत इंडियन प्रेस प्रायव्हेट लिमिटेड, पन्नालाल रोड, इलाहाबाद. आता दाखवतो तुम्हाला. याची कलाकारी बघा. आहा, एकीकडे तर हे म्हणतात की भगवान कोणाचे बरे वाईट नाही करू शकत, आणि मग गीतासारमध्ये 8व्या पानावर हे काय म्हणतायत. हा काय म्हणतोय अभिलाष दास. सर्वंकष भूमिका लिहून हा काय म्हणतो, गुरुदेव सर्वांचे मंगल करो. आणि हीच सदिच्छा. सांगा, एकीकडे तर असं म्हणतो की भगवान काही नाही करू शकत, मग गुरुदेव तुमचे कल्याण करतील, तुमचे गुरुजी मंगल करतील, सर्वांचं भलं करो. आहे की नाही यांच्या दुतोंडी गोष्टी. काही शेंडा बुडखा काही नाहीये. आता तर सुरुवात आहे यांची. कलाकारी दाखवतो. हे पहा, अध्याय नंबर 16चा आहे आणि अनुवाद केलाय स्वतःच्या या गीतासारमध्ये. अध्याय 16 आणि हे गीतासार आहे. याने 1 पासून हा 6वा श्लोक आहे. हा 6वा श्लोक आहे. याने काय केलंय याची बघा किती कलाकारी आहे. इथपासून दाखवावी लागेल थोडी. या चतुर माणसाने काय करून ठेवलंय. याने स्वतः अनुवाद केलाय. याने काय लिहिलंय, हे जे पुस्तक दासाने तुम्हाला दाखवलं होतं, गीता प्रेस गोरखपूर इथून प्रकाशित आहे, याला याने असं म्हटलंय की मी अनुवाद यातून घेतलाय, याचा अनुवाद घेऊन ठेवलाय, आणि मग स्वतःच्या त्या अज्ञान विधानाला स्वतःचं अज्ञान विधान सिद्ध करण्याची कुचेष्टा केली आहे. बघा, तुम्ही पाहिलं होती की ही गीता आहे, गीता प्रेस गोरखपूर इथून. पदच्छेद या गीतेचं हे नाव आहे. पदच्छेद, अन्वय आणि साधारण भाषा टीकासहित. आता हे पहा, हे गीतासार. या गीतासारच्या भूमिकेत याने काय लिहिलंय की गीता प्रेसच्या अन्वय पदच्छेद वाली गुटका गीता अर्थ समजण्यासाठी मदतपूर्ण आहे. याने यातून अर्थ घेतलाय, सहाय्यभूत झाली आहे. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे ज्यांच्या रचनांच्या सहयोगाने माझे हे कार्य पूर्ण झाले आहे, त्यांच्या प्रती मी मनापासून कृतज्ञ आहे. म्हणजे या पुस्तकातून याने अनुवाद घेतले आहेत आणि स्वतःच्या अज्ञानी विचारांना सिद्ध करण्याची कुचेष्टा केली आहे. आता आपण येऊया याने अनुवादित केलेल्या 16व्या अध्यायाच्या आणि 17व्या श्लोकात. हे गीतासार आहे. हे गीतासार आणि पान 203 वर. आता 7वा श्लोक याने कसा केलाय. असुरी स्वभाव असणाऱ्यांना हे नाही जाणत की काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. त्यांच्यात ना पवित्रता असते, ना उत्तम आचरण असतं, आणि ना त्यांच्यात सत्यही असतं. सत्य नाही, सत्य भाषण. आणि यात सत्य भाषण लिहिलंय स्पष्टपणे. आता पुढे पहा. असुरी स्वभाव असणारे हे नाही जाणत की कोणत्या कार्यामध्ये प्रवृत्त झाल्याने भलाई आहे आणि कोणत्या कामापासून निवृत्त व्हायला हवे, अथवा कर्ममार्ग काय आहे आणि त्याग मार्ग काय आहे. हे कर्तव्य आणि अकर्तव्य बुद्धीने हीन असतात. ठीक आहे. यात लिहिलंय खाली, यातच, यांच्यात सत्यतेचा खूप अभाव असतो. असुरी स्वभावाची माणसं असतात, त्यांच्यात सत्यतेची म्हणजे खरेपणा नसतो, त्याची खूप कमी असते. 204 पानावर गीतासार. ते म्हणतात की हे जग मिथ्या
तसेच आधाररहित आहे. याचा कोणी ईश्वर नाहीये. हा आपोआप जन्मला आहे. हा केवळ भोगांना भोगण्यासाठी आहे. याच्या व्यतिरिक्त अजून काय आहे? आता याने पहा पुढे स्वतःचे, हा तर जसाच्या तसा अनुवाद घेतलाय गीता प्रेसवाल्यांचा. आता याने ही वायफळ बडबड सुरू केली आहे स्वतःची. या श्लोकात वास्तविकपणे जे लोक कोणत्याही प्रकारची चेतन सत्ता नाही मानत, ती माणसे, जी माणसे विश्वाला केवळ भोगाची वस्तू समजतात, दुराचारात व्यस्त असतात, त्यांना आसुरी संपदा युक्त म्हटले आहे. जगत करता ईश्वर न मानणे आसुरी संपदा नसून जर तो अध्यात्मवादी किंवा सदाचार पर्याण आहे. आता पहा, याला काय म्हणायचं आहे? गीतेचा हा श्लोक घेणं याला यासाठी अनिवार्य वाटलं की कुणी शिष्याने जर हे नंतर वाचलं तर याची आधीच सारवासारव करून ठेवावी. याला काय म्हणायचंय की आसुरी स्वभावाची माणसं ती नसतात जी सृष्टीला भगवान रहित मानतात. ते नसतात. ते असतात जे दुराचारी असतात, जे सृष्टीला, जेव्हा इथे स्पष्ट लिहिलंय गीताजींमध्ये की जे याला परमात्मा रहित मानतात सृष्टीला, की याचा कोणी करता नाहीये आणि ईश्वर त्यालाच म्हणतात. तर हा काय म्हणतो? ही तर गोष्ट ठीकच आहे, गीताजीमध्ये लिहिलंय की असुरी स्वभाव असणारे या सृष्टीला ईश्वर रहित मानतात, परमात्म्याला याचा करता नाही मानत. याला असे म्हणायचंय की गीताजीच्या या 16व्या अध्यायात 7 पासून 9 पर्यंत यात त्या लोकांना असुर म्हणजेच राक्षसी स्वभावाचं म्हटलंय, जे भगवान याचा करता नाही मानत या विश्वाचा. त्यांना म्हटलंय ते दुराचारी आहेत. आणि यात स्पष्ट आहे, बघा वाचून, तुम्हाला दाखवतो. कारण की पुण्यात्म्यांनो, याचे इंग्रजी दास समजू शकतो, पण या भोळ्या भाबड्या जीवांची तर याने दिशाभूल केलीच आहे किती शेकडो वर्षांपासून. हे पहा, हे गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित. यात स्पष्ट केलं आहे, 16व्या अध्यायाच्या 8व्या श्लोकात म्हटलंय, हे ती आसुरी प्रवृत्तीची माणसे म्हणजे राक्षसी स्वभावाची माणसं म्हणतात की जग आश्रयरहित आहे, पूर्णपणे असत्य आणि विना ईश्वराचं आहे. विना ईश्वराचं आपोआप स्त्री पुरुषांच्या संयोगाने उत्पन्न होते. आता पुण्यात्म्यांनो, या त्या राक्षसी स्वभाव असणाऱ्या माणसांपैकी एक गुण हा देखील आहे की जे या विश्वाला विना ईश्वराचे मानतात. आणि हा काय सारवासारव करायचा प्रयत्न करतोय पहा. आणि मग काय उदाहरण घेतलंय याने? गीता बघा, गीतासार, अभिलाष दासाचे गीतासार. हे पहा, अध्याय नंबर 16 मधील याने काही श्लोक घेतले आहेत, त्यातील हे गीतासार, पान नंबर 204 वर आलो आपण. याला काय म्हणायचं आहे की जगत करता ईश्वर न मानणे, जगताचा करता ईश्वर न मानणे आसुरी वृत्ती नाही. हा स्वतःच सारवासारव करतोय की स्वतःलाच टाळायचा प्रयत्न करतोय इथे. आणि इथं काय सांगतोय की वास्तवात हा काय सांगत आहे की जर तो अध्यात्मवादी किंवा सदाचार प्रवीण आहे, म्हणजे अध्यात्मवादी आहे ना, जो भगवंत, मग अध्यात्म कशाला म्हणतात? परमात्माबद्दलची माहिती. याला म्हणायचंय अभिलाष दासला की जो परमात्म्याला करता नाही मानत आणि जे अध्यात्म म्हणजे मार्गी लागले आहेत ते आसुरी स्वभावाचे नाहीच सांगितले गीतेत. आता सांगा, त्याचा अध्यात्म काय डोंबलाचं राहिलं? जो म्हणतो भगवानच नाहीये, काय डोंबलाचं अध्यात्म राहिलं? मग काय उरलं मग अध्यात्म याच्याकडे? आणि मग पुढे काय म्हणतो याच पॉइंटवर पहा. पुढे याच 204 पानावर आहे, वास्तवात तर जग अनादी आहे, याचा करता उभं करणं ही मनाची कल्पना आहे. केलं स्पष्ट अभिलाषदासजींनी की याचा कोणी करता उभा केला, कोणी सांगितलं की याचा रचनाकार आहे, तर ती केवळ एक बनावट गोष्ट आहे, कल्पना आहे. ईश्वर लोकांच्या मनातील एक काल्पनिक दिवा आहे,
म्हणजे बनावट गोष्टी आहेत सगळ्या, त्याची आवश्यकता तेव्हा संपते जेव्हा सर्वरूप ज्ञानरूपी सूर्य सर्वांच्या हृदयात उगवेल. हे सर्व ज्ञान काय सांगत आहे की हे माना की मी शरीर नाही आहे आणि हा हाडामासाचा पुतळा शरीर आहे. यात हे रक्त फिरत आहे आणि जीव तर यापेक्षा वेगळा आहे. बस हे त्याचं स्वतःचं रूप माना. तो मुक्त झाला. आणि मग समाधी लावायला सांगतात की समाधी ही अशी लावा की शरीर नाहीये, तू हाडामासाचा पुतळा नाहीये, तर मन पण नाहीयेस. एकदम सुन्न होऊन जा. म्हणजे माइंडलेस मॅन झाल्यानंतर हे मुक्त समजतात, मोक्ष मानतात. मग पुढे काय सांगितलंय याने अजून सारवासारव केली आहे. पहा की जसे गीताजीमध्ये म्हटलंय की जे आसुरी स्वभावाचे आहेत, की जे ईश्वर नाही मानत, भगवान करता नाही मानत ईश्वराला, कोणी मनुष्य दुराचारी असेल आणि ईश्वर मानत असेल तर काय तो देव होऊन जाईल. आणि जर कोणी ईश्वर तर मानत नाही, म्हणजे हा करता ईश्वर मानत नसेल, परंतु त्याला स्वरूप ज्ञान असेल, आत्मज्ञान असेल, तसेच तो सदाचारी असेल, तर काय त्याला आसुर मानले जाईल. बघा, हा आपल्या शिष्यांना दृढ ठेवण्यासाठी की हे तुझा पदर पकडून ठेवतील, सोडून नको जायला, हे सिद्ध करू पाहतोय की जर गीताजीच्या 16व्या अध्यायाच्या 7, 8, 9 मध्ये वर्णित ह्या विवरणाच्या आधारे केवळ ती व्यक्ती जी ईश्वर मानत नाही तिला असुरी स्वभावाचे नाही म्हणू शकत. असुरी स्वभावाचं कारण की दुराचारी व्यक्ती आणि भगवान मानत असेल हे म्हणत आहे अभिलाष दासजी. तर म्हणतो तो काय चांगला माणूस होऊ शकतो, देव होऊ शकतो. दुराचार करत असेल आणि भगवंताची भक्ती करत असेल, भगवानामध्ये आस्था असेल, आस्तिक असेल, तर काय तो देव होऊ शकतो. म्हणून या गीता अध्याय नंबर 16च्या या श्लोकांमध्ये याचा अर्थ समजा की जो सृष्टीचा कर्ता ईश्वर समजत नसेल आणि आध्यात्मिक असेल तर त्या बाबत थोडंच सांगितलंय. तर मग तुझं अध्यात्मज्ञान काय खाक आहे. जर जीवच भगवान आहे, गाढव भगवान आहे, कुत्राई भगवान आहे, मग का जगाला मूर्ख बनवत बसलायस. ही दशा आहे या कबीरपंथी. हे कबीर साहेबांना तर मुळापासून नष्ट करू पाहतायत हे काळाचे दूत. आणि हे वाळवी आहेत. ही वाळवी आहे या परमात्मा कबीरजींच्या. हे किडे आहेत कबीर पंथामध्ये. याचा नाश करण्यासाठी यांचा जन्म झाला. हे स्पष्ट केलंय गीताजीमध्ये की अशी व्यक्ती संसाराचा नाश करण्यासाठीच उत्पन्न होतात. आणि कबीर साहेबांचे ते ज्ञान, ते बीजक ज्ञान हा काय समजणार जेव्हा ते फायनलच केले की भगवान नाहीये. तर त्याविषयी सूक्ष्म वेदात म्हटलंय की बीजक की बाता कहेंगे बीजक नाही आथ, ये पृथ्वी डोबण उतरने का कमी ठी बात. आता पहा, पुन्हा बघून घ्या हा 16वा अध्याय गीतासार. या अभिलाष दासाचेच विचार हे पहा. हा काय म्हणतो की एखादा माणूस दुराचारी असेल आणि ईश्वराला मानत असेल, त्याच्यात आस्था असेल, तर काय तो देव होऊन जाईल. आणि जर कोणी ईश्वर तर मानत नसेल, परंतु त्याला स्वरूप ज्ञान, आत्मज्ञान असेल, तसेच तो सदाचारी असेल, तर काय तो असुर मानला जाईल. बघा की वास्तवात तर जग अनादी आहे. हे अभिलाष दासाचे विचार आहेत. याचा करता उभा करणं ही मनाची कल्पना आहे. याचा कोणी भगवान नाहीये. याला रचणारा ईश्वर लोकांच्या मनाची कल्पना आहे. आणि इथे पहा, जगत करता ईश्वर न मानणे आसुरी स्वभाव नाहीये. जर तो अध्यात्मवादी आणि सदाचार परायण असेल, हा स्वतःची सारवासारव करत आहे, स्वतःची आरती स्वतःच ओवाळत आहे, की जे भगवान जगाचा करता ईश्वर मानत नाहीत ते असुरी स्वभावाचे नाही म्हणता येणार. जर त्याच्यात अध्यात्मवाद आहे, आध्यात्मिक आहे, सदाचारी आहे.
आणि मग इथे काय म्हणत आहे की कोणी व्यक्ती दुराचारी असेल आणि ईश्वर मानत असेल तर काय तो भला माणूस होऊ शकतो? काय तो देव होऊन जाईल? जर कोणी ईश्वर मानत नसेल म्हणजे अभिलाष दास, परंतु त्याला स्वरूप ज्ञान असेल, स्वरूपाचे ज्ञान असेल, आत्मज्ञान असेल आणि तो सदाचारी असेल तर तो काय असुर मानला जाईल? आता याच्या या जगाचा करता न मानणे असुर स्वभाव नाही. जर तो अध्यात्मवादी आणि सदाचार, मग म्हणतोय की वास्तवात, मग काय सांगितलंय याने? इथे सांगितलंय की वास्तवात तर जग अनादी आहे, याचा करता उभा करणं ही मनाची कल्पना आहे. हा करता नाहीये कुणी, भगवान नाहीये कुणी. आणि ईश्वर लोकांच्या मनाची कल्पना. जर त्याची आवश्यकता संपुष्टात येते जेव्हा त्याला स्वरूपाचं ज्ञान होतं, मग हा म्हणतो की कोणी व्यक्ती दुराचारी असेल आणि ईश्वराला मानत असेल तर काय तो भला माणूस होईल, देव होईल? आणि जो ईश्वराला मानत नसेल, ईश्वर नाहीच आहे आणि त्याला स्वरूप ज्ञान, आत्मज्ञान असेल, सदाचारी असेल तर काय तो असुर होईल? आता याचा हा पॉइंट की जो भगवान मानत असेल आणि दुराचारी असेल, तो म्हणतोय की तो भला माणूस होईल, देव होऊ शकतो. आता गीताजीतून याचं खंडन करूया. 9व्या अध्यायाच्या 30व्या श्लोकात याच श्रीमद भगवद्गीतेत हे स्पष्ट लिहिलंय की हे अर्जुन, अतिशय अति दुराचारी व्यक्ती जरी असेल आणि ती भगवानाला मानत असेल, तिला साधू समजलं पाहिजे. बघा, या नकलीचं आहे काही ज्ञान? हे पहा, श्रीमद भगवद्गीता. आणि ही तर गीता प्रेस गोरखपूरवाल्यांची, आणि याने याची नक्कल करून त्यात आपली बकवास केली आहे सगळी. हे पहा, अध्याय नंबर 9 आणि याच्या श्लोक नंबर 30 मध्ये म्हटलंय, जर कोणी अतिशय दुराचारीही अनन्य भावाने माझा भक्त होऊन मला पूजत असेल तर तो साधू मानण्यायोग्य आहे. आता सांगा, हा तर बेईमान माणूस आहे. याने जनतेच्या उद्धाराचा नाही तर काळाच्या जाळ्यात अडकवण्याचा ठेका घेतलाय. आता सूक्ष्म वेदात म्हटलंय की के कुष्टी होवे संत बंदगी कीजियो, होवे शाके विश्वास चरण चित दीजियो. परमात्म्याने म्हटलं आहे की जरी एखाद्या भक्ताला कोड झाले असतील, कितीही दुःख असेल कर्माचं, आणि तो भक्ती मार्गाला लागला असेल तर त्याचा तिरस्कार नका करू, त्याचा दुस्वास करू नका, त्यालाही प्रेम द्या. तो भक्ती करत आहे, तो भक्त झाला. आणि वेश्येचा विश्वास, भगवानावर श्रद्धा असेल, भगवानाला मानत असेल वेश्या, म्हणतात तिच्याकडे चांगल्या नजरेने पहा, तिचं नशीब घडवा त्या मुलीचं. ठीक आहे, कर्माच्या आधारानं कोणी कसाई झाला असेल, कोणी डाकू झाला, कोणी दारुडा, कोणी अजून काही, तर एकदा जर या मार्गाला लागले आहेत पूर्ण विश्वासाने तर दुष्कर्मेही सुटतील. आणि हा काय म्हणत आहे की कोणी अतिशय दुराचारी व्यक्ती असेल तर तो देव होऊ शकतो का? म्हणून अभिलाष दासला नाही म्हटलं गीतेत राक्षस, आसुर. कारण की गीता सांगते की अतिशय दुराचारी व्यक्तीही जरी असेल तरी त्याला साधू मानलं पाहिजे. आणि जो ईश्वर नाही मानत तो तर एक नंबरचा राक्षस आहे. ते तर बोलण्याचीच गरज नाही. पशुमध्ये आणि दगडात काय फरक आहे? जर इतका मंदबुद्धी माणूस आहे की भगवान नाहीये, आणि मग काय, तुझं काय डोकं आहे ते? नाश केला, सगळा बट्ट्याबोळ केला या नकली लोकांनी अध्यात्म मार्गाचा, स्वतःकडून स्वतःच्या मनाप्रमाणे कथा रचल्या. आता पुण्यात्म्यांनो, याची सगळी फोल खोलतो, फार वेळ नाही लागणार, कारण आज मानव समजूतदार आहे. आजपर्यंत या मानवाकडे कोणता असा पर्याय नव्हता ज्याच्याशी तो तुलना करू शकेल. तर दासाने ही तुलना करण्याची ISI मार्कवाली वजनमापं वाटली आहेत. आता मिनिटभरात तोलू आणि या सगळ्यांचे कोथळे आणि झोळ्या रिकाम्या करून दाखवेल हा दास. हे काय भरत आहेत, काय लिहित आहेत. जर कोणी व्यक्ती म्हणतो की भगवानच नाहीये, आता परमात्मा म्हणतात अशा व्यक्ती परमात्म्याच्या शत्रू असतात, द्रोही असतात.
याने या गीतासारमध्ये कशी चाल कलाकारी दाखवली आहे बघा, दाखवतो तुम्हाला. याने गीतासार लिहिलंय अभिलाष दासजीने, बघा गीतासार. आता बघा याची चतुरता दाखवतो. अध्याय नंबर 8चे याने सार काढले, बाकी श्लोक सोडून दिले. गीताजी अध्याय 8चे श्लोक 1 ते 4 सोडून दिले. हे पहा, 1:1 याने कुठून 5 पासून सुरुवात केली, 8 मधील. अरे वा. जी व्यक्ती, श्री भगवान म्हणाले, जर जीव भगवान आहे तर हा भगवान कुठून आला मग? जी व्यक्ती मृत्यूच्या समयी फक्त माझेच स्मरण करत ते शरीर सोडून जाते, ती माझ्या स्वरूपाशी एकरूप होते, यात संदेह नाही. आता यात स्वतःची आडकाठी घातली आहे ना, इथे मध्येच 6 आणि 7 घेतले, 6 पर्यंत घेतले आणि 7 पर्यंत घेतले. हे पहा. आणि मग 8वाही घेतलंय याने. काय घेतलंय? हे पार्थ, जो मनुष्य अभ्यासाने मनाला योगामध्ये जडवून परमदिव्य पुरुषाचं निरंतर चिंतन करत राहतो, जो चित्त इतरत्र भटकू देत नाही, तोच त्याला प्राप्त करतो. आता सांगा, या गीतेत एकतर गीता ज्ञानदाता स्वतः म्हणत आहे 8व्या अध्यायाच्या 5 आणि 7 मध्ये तर स्वतःबद्दल, आणि 8व्याच्या 8, 9 आणि 10 मध्ये कोणा दुसऱ्याबद्दल बोलत आहे. पुढे पहा, याने परत 9 पासून 13 पर्यंत सोडून दिले. 8व्याच्या पुढे याने पाहिले तर पकडला जाईल ना. फक्त 8व्यात गोळवून ठेवलंय, याचा यथार्थ अनुवाद नाहीये हा. याने परत 9 पासून 13 परत सोडून दिले. जिथे हा पकडला जाणार होता ते वगळले, पुढचे घेतले. अच्छा, हे 9व्यामध्ये पहा, अध्याय नंबर 9 गीता सारचा. याने काय केलंय? अध्याय 9चे 1 ते 20 श्लोक सोडून दिले. वा रे देवता. 21 पासून सुरू केलं, ठीक आहे. आणि मग 22 ते 27 सोडून दिले, 1 घेतला, 22 ते 27 सोडले. हे पहा. आता याने सरळ कुठे उडी मारली? 28 वर. बस, पुढे समाप्त केलं याने, इति केलं. आणि यात 30, यात सगळे 29 पासून मग 28 घेऊन 29 ते 34 सोडून दिले. एकूण श्लोक 34 आहेत. प्रमाणासाठी घेतले 2 आणि सोडून दिले 32. आता हे गीतेचं सार लिहिलंय. अरे वा रे देवता. श्रीमद भगवद्गीतेच्या अध्याय नंबर 15 मध्ये आणि अगदी निर्णायक ज्ञान आहे. या अज्ञानी माणसाने, या धोकेबाजाने, बेईमान माणसाने, परमात्म्याच्या शत्रूने हे बघा काय करून ठेवलंय. अध्याय नंबर 10चे याने केवळ एकूण 42 श्लोक आहेत, याने 2 प्रमाण म्हणून घेतले, बाकी 40 सोडून दिले. अध्याय 10चे 4 आणि 5 घेतले आणि इति श्री करून टाकले, हे इति केले. अरे वा रे देवता. आता 11वा घेतला. 11व्यामध्ये एकूण 55 श्लोक आहेत, 1च घेतला, 54 सोडले. वा रे देवता. हा 55वा 55 घेतला, बाकी सगळे वगळले. हे बास, हे इति करून टाकले. असेच सगळीकडे केले याने. अजून थोडे दाखवतो तुम्हाला, जास्त नाही. आता 15व्यामध्ये बघा याची कलाकारी. गीता सार आहे आणि याचे हे यात गीताध्याय 15चे श्लोक 1 ते 4 तसेच 7 हा सोडला, 5 आणि 6 घेतले आणि 12 पासून 12 ते 20 सोडून दिले. 12 पासून पुढे टोटल सोडले. हे पहा, 15वा अध्यायाने 5व्यापासून सुरू केला. आय हाय हाय. अरे तुझा गजब झाला. जो माल होता, जे खरे ज्ञान होते, ते तू फेकून दिलेस गाठोड्यात बांधून. हां, आणि यात हे ठेवले याने. यातले 1 पासून 4 पर्यंत निर्णायक ज्ञान आहे. ऊर्ध्वमूलम अधशाखम. वरती मुळे आणि खाली 3ही गुणरूपी शाखा असणारा, लटकणारा, उलटा लटकणारा संसाररूपी वृक्ष आहे. आणि जी व्यक्ती ह्या सर्व भागांना जाणते, सर्व भाग जाणते, सवेदवित, तो तत्वदर्शी संत आहे.
आणि हा कबीरपंथी म्हणवतो. कबीर साहेबांच्या वाणीची ओळख नाही, परमेश्वराने आपल्या वाणीत अमरवाणीत लिहिलंय. अक्सर पुरुष एक पेड़ है, निरंजनवा की डार, और तीनों देवा शाखा है, ये पात रूप संसार. या 15व्याचे याने 1 ते 4 सोडून दिले आणि 16-17 सोडले, ज्यात एवढं निर्णायक ज्ञान आहे. हे पहा, हा गीता अध्याय 15 गीता सारे हे. आता याने केवळ 5वा घेतला, 1 ते 4 सोडून दिले आणि 6वा घेतला. हे पहा, 6वा घेतला पान 188 वर. हा 6वा घेतला. त्यानंतर याने 8वाही घेतला, 8वाही घेतला आणि मग 9वा घेतला, 7वा सोडून दिला, 10वा घेतला आणि 11वाही घेतला, 11वा, आणि इथं संपवलं. बस, ठीक आहे. वा रे देवता. आणि 4थ्या अध्यायाचे 1 ते 16 सोडून दिले. अरे तुझी कमाल झाली. जिथे निर्णायक ज्ञान होते 4थ्या अध्यायाचं, सर्व निर्णायक ज्ञान देऊन ठेवलंय की तुम्ही जर हठयोग केला तर तुमचा निर्वाह कसा होईल. हा हठयोग सांगतायत अभिलाष दासजी. हा हठयोग सांगत आहेत. हे भगवान, यांना परमात्मा म्हणतात. हे तर परमात्म्याचे दोषी आहेत, अपराधी आहेत. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? माझं नाव नीता पाटील. आपण कुठून आलात? मी महाराष्ट्रातून शिरोळ तालुक्यातून जिल्हा कोल्हापूर सैनिक टाकळीहून आले आहे. आपला व्यवसाय काय आहे? मी MA BEd इंग्लिशमधून सहाय्यक प्रोफेसर होते. त्यानंतर आता शेतीही बघत आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? सन 2020मध्ये मी संत रामपाल महाराजांची गुरुदीक्षा घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? महाराष्ट्रात जी काही पारंपरिक भक्ती साधना करतात, जे काही श्रावण महिन्यातील सोमवार असतील, मार्गशीर्षमधील गुरुवार असतील, सगळ्या भक्तिपूजा मी करत होते. जसं तुम्ही सांगत आहात की महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ती साधना आहे, जसे की देवी देवतांना पूजा करणे, त्याचप्रमाणे व्रतवैकल्य करणे, तीर्थास जाणे, या भक्ती साधना आपण करत होतात. तर मला हे विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? संत रामपालजी महाराजांच्या चरणात येण्याअगोदर मी इतक्या सर्व भक्ती साधना केल्या होत्या. मग प्रामुख्याने सांगायचं झालं तर वयाच्या 8व्या वर्षी मी नदीकाठी गेले असताना मला शुभ्र रंगाची शंकराची पिंडी म्हणतो आपण, लिंग जे म्हणतो, ते सापडलं नदीमध्ये. माझी भक्ती इतकी शंकराच्या चरणी वाहून गेली की मी प्रत्येक क्षणी शंकराच्या सगळ्या काही भक्ती साधना, पूजा अर्चा मनोभावे करत असे. परंतु मला ज्या गोष्टीसाठी त्यांची मी भक्ती साधना करू लागले, जे काही लग्न होण्या म्हणा आपल्या महाराष्ट्रात 16 सोमवार वगैरे करतात, त्या सोमवार मला आपल्या रिलेटिव्हजनी करायला लावले. ते सगळे मी मनोभावे केले. पण मला पूर्णपणे ह्या उलट त्याचा अनुभव आला की मी पूर्णपणे ह्या भक्ती साधनेमधून बाहेर गेले. त्यानंतर मी निरंकारीमध्ये गेले होते. निरंकारीमध्ये दीक्षा घेतली होती. निरंकारी मला मध्ये जे काही त्या गुरुजींचे ॲक्सिडेंट झाला, त्यानंतर माझं मन वळलं. त्यानंतर मी वामनराव पैंच्याकडे वळले. माझं पूर्ण मन परमेश्वराच्या चरणी वाहत होतं. परमेश्वरासाठी शोधासाठी माझं मन अक्षरशः फिरत होतं. परंतु तिथंही सुद्धा मला समाधान मिळालं नाही. वामनराव पैंच्या ठिकाणी एक शब्द आला की परमात्मा तुमच्या आयुष्यात कसलाही हस्तक्षेप करत नाही, कर्माचे फळ हे भोगावे लागते. त्यानंतर मी खूप दुःखी झाले आणि माझं भक्तीकडून मन वळलं. मी खरोखर नास्तिक झाले. इतकी नास्तिक झाले की मी सगळं देवारासुद्धा बंद केला पूजा करण्याचे. इतकी मन माझं भक्तीत होतं की पूर्णपणे मी नास्तिक झाले. त्यानंतर 2020 साली अक्षरशः मी दुःखी होऊन बसत होते. दिवस रात्र मी दुःखी असायचे आणि मला कसा अनपेक्षितपणे फोन आला आणि मी कानाला फोन लावला. तो माझ्या पतिदेवांचा मोबाईल
मोबाईल होता, त्यांनी संपर्क साधला होता ह्या भक्ती साधनेसाठी. दीक्षा ते घेणार होते, पण मी सगळी गोष्टी संत रामपालजी महाराजांच्या ऐकल्या आणि मला माझ्या पतींच्या करवे 2 दिवसातच मला जगण्याचा मार्ग हा पुस्तक मिळालं आणि मी ते 4 दिवसात पूर्ण केलं आणि अक्षरशः मला परमेश्वर मिळाले. त्या पुस्तक वाचल्यानंतर मला परमात्मा मिळाल्याचा मला आनंद मिळाला आणि मी त्याच फोन नंबरवर संपर्क साधला आणि मला ही दीक्षा घ्यायची आहे. आणि कोरोना पिरियडमध्ये मला घरी बसल्या साक्षात परमात्मा भेटले. परमात्मा संत रामपालजी महाराजांच्याकडून मला ऑनलाईन दीक्षा मिळाली आणि मला खरोखर आज मी अंतरात्म्यातून सुखी आहे. ह्या भक्ती साधनेत मला जे मिळायचं आहे ते मला मिळालं आहे. जसं तुम्ही सांगत आहात की आपण एक निवृत्त प्रोफेसर आहात आणि एक शिक्षित समाजातून बिलॉंग करतायत आपण. मला हे विचारायचं आहे की एवढं शिक्षण घेतल्यानंतर आणि एक आजच्या युगाला कलियुगामध्ये विज्ञान युग म्हणतात आणि या विज्ञान युगामध्ये आपल्याला आध्यात्मिकाकडे आपली ओढ आहे आणि आपण बऱ्याच प्रयत्न केला. यापूर्वीसुद्धा आपण बरेचसे गुरु धारण केले होते, जसे की वामनराव पै यांचीसुद्धा आपण साधना केली. त्याचप्रमाणे निरंकारी नंदन सद्गुरू या संस्थेतसुद्धा आपण जुडले होतात. तर मला हे विचारायचं होतं, एवढ्या सगळ्या उपासना केल्यानंतर संत रामपालजी महाराजांचा जो मार्ग आपल्याला जेव्हा कळाला, त्यानंतर जी आपली शोध होती परमात्मा प्राप्तीची, ती संपुष्टात आली का आणि खरंच का आपल्याला परमात्मा मिळाला का? एवढे शिक्षण असूनसुद्धा माझी लहानपणापासून परमात्मा ओढीची भेट होती. परमात्मा भेटीची मला खूप खूप ओढ होती. शिक्षण एक आणि अध्यात्म एक वेगळा विचार आहे. निरंकारी मिशनमध्ये मला अजिबात संतुष्टी भेटली नाही. मला परमेश्वर कुठंही भेटला नाही. वामनराव पैंच्या पंथामध्ये सुद्धा मला परमेश्वर भेटीचा आनंद मिळाला नाही. पण संत रामपालजी महाराजांचं पुस्तक वाचल्यानंतर मला अक्षरशः परमेश्वराचं नाव काय आहे, ती भक्ती साधना काय आहे, ते सतमंत्र काय आहेत, हे सर्व कळून आलं. ह्या अध्यात्मामध्ये आणि शिक्षणाच्या शैक्षणिक बाबतीत जो काय लाभ होत होता तो मला अजिबात समाधानकारक नव्हता. जो माझ्या अंतरात्मा जी परमेश्वर प्राप्तीसाठी जी तळमळत होता तो मला त्या गोष्टीचे समाधान मला संत रामपालजी महाराजांच्या भक्तीमध्ये पूर्णपणे मिळालेला आहे. जसं तुम्ही आता उल्लेख केला की आपण सुरुवातीपासूनच परमात्मा प्राप्तीसाठी आपण भटकत होतात, या ना त्या संताकडे आपण जात होतात. मला हे विचारायचं आहे की समाजामध्ये अशी एक भ्रांती झालेली आहे की संत रामपालजी महाराज जे हिंदू देवता आहेत, जसे की ब्रह्माजी, श्री विष्णूजी, श्री लक्ष्मीजी, श्री महेशजी, या सर्व देवी देवतांची ते भक्ती सोडवत आहेत. ही गोष्ट जी आहे ही कितपत खरी आहे? अशी गोष्ट ही खरी अजिबात खरी नाही आहे. ते कुठल्याही देवांची भक्ती सोडवत नाहीत, तर त्यांची सत्यभक्ती सांगतात. सत्य साधना कशी करावी की जेणेकरून आपल्या भक्तांना त्याचे लाभ सहजरित्या प्राप्त होऊ शकतात. संत रामपालजी महाराज आपल्या भक्ती साधनेतून ह्या तिन्ही देव ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवांची भक्ती साधना सोडवत नाहीत, तर त्यांचं खरं स्थान आपल्या शरीरामध्ये कुठं आहे ते सांगतात. तीनो देवा कमलदल बसे ब्रह्मा विष्णू महेश, प्रथम इनकी वंदना फिरसून सद्गुरू उपदेश, हे परमात्मा सांगतात. परमात्मा संत रामपालजी महाराज हे सत्यभक्ती सांगतात. हे 3 देव ह्यांची पहिला वंदना कशी करायची, ह्यांची साधना कशी करायची जेणेकरून आपल्याला लाभ मिळू शकेल, आणि त्यानंतर सद्गुरूंचा उपदेश कसा सांगायचा, परमात्मा कोण आहेत, ईश्वर आणि परमेश्वर कोण आहेत, हे तिन्ही देव कोण आहेत, त्यांचे आपल्याला लाभ कसे मिळतील, या सर्व गोष्टींचं स्पष्टीकरण संत रामपालजी महाराज यांनी सांगितलेलं आहे. जसं तुम्ही सांगत आहात की वास्तविक स्वरूपात श्री ब्रह्माजी, श्री विष्णूजी, त्याचप्रमाणे श्री महेश यांची जी भक्ती साधना आहे, त्यांची जी वंदना आहे, ही सर्वप्रथम आपल्या अनुयायाला संत रामपालजी महाराज देतात. त्याचप्रमाणे त्यांची साधनासुद्धा आपल्या मंत्राद्वारे सांगतात आणि त्यातून ते देव उन्नत झाल्यानंतर खऱ्या अर्थाने साधकाला लाभ होतो. आपल्यालासुद्धा जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांकडनं जे गुरुमंत्र घेतले आणि जी भक्ती साधना केली, त्यानंतर आपल्याला आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये त्याचप्रमाणे आपल्या परिवाराला त्यामधून काय काय समाधान किंवा काय काय लाभ आपल्याला आढळून आलेत. लहानपणापासून मी जी शंकराची भक्ती करत होते, इतकी मनोभावी करत होते की ती कशासाठी महाराष्ट्रात करतात की चांगला पती मिळावा, पतीकडून सगळे आर्थिक लाभ मिळावेत, शारीरिक लाभ मिळावेत, आपल्या कौटुंबिक जीवन सुखी व्हावं, यासाठी शंकराची भक्ती ही खास करून महाराष्ट्रात केली जाते. पण माझं जेव्हा लग्न झालं त्यावेळी मला असं दिसून आलं की माझे पूर्वीचे कर्म इतके वाईट असतील की सगळं काही मला उलट
अनुभव यायला लागले. जसे पतिदेवांकडून जसं आर्थिक लाभ हवे होते, जसं आर्थिक सहाय्य म्हणा, शारीरिक सहाय्य म्हणा, कौटुंबिक सहाय्य म्हणा, यातील कुठलीही गोष्ट मला मिळाली नाही. त्यानंतर 2 मुलं झाली. मुलांच्यासुद्धा सुखासाठी मला पतीकडून म्हणा किंवा घरातील रिलेटिव्सकडून काहीही सहाय्य मिळालं नाही. माझ्या मनाविरुद्ध सगळ्या गोष्टी माझ्या मनाविरुद्ध होत गेल्या. अशा प्रकारे मला शंकराची भक्ती मला अजिबात म्हणजे फळाला आली नाही आणि मला ती भक्ती सोडावी वाटली. त्यामुळे ह्या सगळ्यापासून मी ह्या भक्तीपासून, भक्ती साधनेपासून, पारंपरिक सगळ्या पूजा अर्चा व्रतांपासून मी दूर होत गेले. आणि ज्या दिवशी मी परमात्मांच्या शरणी आले, परमात्मा संत रामपालजी महाराजांच्या शरणी आले, तेव्हापासून माझ्या घरात 4 ते 5 लाखांचं सोसायटीचं कर्ज असल्याचं मला दिसून आलं. आणि ते कर्ज अक्षरशः 2 वर्षात कसं फिटलं हे माझं मला सुद्धा कळून आलं नाही. ते फिटल्यानंतर सगळी शेती माझ्या हातात आली आणि तेव्हापासून आजपर्यंत 2024पर्यंत असे काही लाभ झाले की मला माझ्या हातात कधीही माझ्या कुटुंबाला पैशांची कमतरता भेटली नाही. आणि ज्या दिवशी मला संत रामपालजी महाराजांची भक्ती मिळाली त्या दिवसापासून माझे आर्थिक सगळी संकटं, माझ्या मुलांचं शिक्षण, माझे शारीरिक पीडा ह्या सर्व हळूहळू ह्या निघून जात गेलेल्या आहेत. मला शारीरिक पीडा होती. संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्यापासूनच्या अगोदरपासून कित्येक वर्ष माझ्या पोटात दुखत होतं. खूप जसं लेडीजनं प्रॉब्लेम असतो, गर्भाशयाचा प्रॉब्लेम असेल, थोडं मी ह्या गोष्टीला अवॉइड करत गेले की मला माझ्या घरच्या कुटुंबाकडून सुद्धा मला साथ मिळाली नाही. कुणीही मला दवाखान्यात माझ्या कर्मांचे फळ असावं असं मला वाटतं की मला दवाखान्यात न्यावं किंवा माझी काळजी घ्यावं असं सुख मला मिळालं नाही. ह्या संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यापासून ते इतका शारीरिक त्रास मला मोठा व्हायला लागला की मला ते जावंच लागलं. आणि इतका म्हणजे सोनोग्राफी केल्यानंतर अक्षरशः नारळा एवढी माझ्या पिशवीला गाठ होती. पण त्या गर्भाशयाची गाठ जशी सामान्य लेडीजना असते त्या प्रकारे नव्हती. आश्चर्यचकितरित्या ती गाठ नारळा एवढी होती आणि गर्भाशयाच्या वरच्या बाजूला होती, जशी नाभीपर्यंत ती गाठ पसरली होती. आणि ही अलीकडचीच गोष्ट आहे. आज 4 महिने झाले माझं ऑपरेशन झालं आणि इतका मला कुटुंबाकडून सहाय्य मिळालं. आणि आज 4 महिने झाले आहेत माझं ऑपरेशन होऊन. सगळे कौटुंबिक सगळे रिलेटिव्स माझे म्हणा, माझी मुलगी म्हणा, माझ्या मुलगीचे सासूबाई म्हणा, या सगळ्या लोकांनी माझी साक्षात परमेश्वराने सेवा करावी अशी माझी सेवा आजपर्यंत होत आहे. आणि त्यानंतर आर्थिक लाभ म्हणाला तर अक्षरशः सांगण्याची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या दिवसापासून मला शेती माझ्या हातात आली तेव्हापासून माझ्या शेतीला पाणी म्हणजे माझ्या कर्माचं फळ असावं असं मला वाटतं. पाण्याचा इतका त्रास होऊ लागला. जेव्हा मी संत रामपालजी महाराज परमात्मा म्हणून जेव्हा मी त्यांची सद्भक्ती करायची, 10 मिनटं बसून त्यांचे नामस्मरण करायची, त्यावेळी आश्चर्यचकितरित्या माझ्या शेतीवर पाऊस पडायचा. अक्षरशः पाऊस पडलेला आहे आणि पाणी मिळालेलं आहे. जेव्हा मी शेती वाळलेली आहे असं विचार करून ज्यावेळी मी शेती बघायला जात होते तेव्हा ती शेती हिरवीगार दिसत होती. अलीकडची गोष्ट 2 महिन्यापूर्वीच अक्षरशः शेत वाळलं होतं माझं. 2 महिने पाणी नव्हतं. असा पाऊस पडला, 3 दिवस पाऊस पडला की मी गप्प शांत घरी बसले. खरोखर शेतीला माझ्या भरपूर पाणी मिळालं. अनेक लाभ आहेत जे सांगून मी थकीन तुम्हाला. परंतु अक्षरशः आजपर्यंत माझ्या शेतात 1 एकरात इतका ऊसाचं वजन कधीही गेलं नव्हतं. असं वजन माझं गेल्या महिन्यात माझ्या ऊसाला गेलेलं आहे. माझे इतके आर्थिक लाभ झालेले आहेत. आजपर्यंत ह्या 4 वर्षात मला पैशांची कसलीही कमतरता भासली नाही. माझी 2 मुलं आज उच्च शिक्षण घेत आहेत. मुलगी माझी इंजिनिअरिंगला आहे, 2nd इयरला. मुलगा माझा पुण्यामध्ये शिकत आहे. ह्या सगळ्या गोष्टींना मला खूप कष्ट होत होते आणि माझ्या कुटुंबाचं सहाय्य माझ्या कर्मानुसार मिळत नव्हतं. आज मला सगळं सहाय्य मिळत आहे. असे चमत्कारिक लाभ मला झालेले आहेत की ह्या भक्तीत मला ह्या सांसारिक सुखाची, पैशांची, ह्या संपत्तीची कसलीही किंमत राहिलेली नाही. माझा आत्मा जो परमात्माला मिळालेला आहे, मला जे हवं होतं लहानपणापासून जे परमात्म्याशी भेटणं, तो परमात्मा मला अक्षरशः साक्षात माझ्या जवळ आलेला आहे. ह्या भक्तीतून जे लाभ होतात ते इतर कुठल्याही भक्तीतून असे लाभ होणार नाहीत. मी ह्या गोष्टीत जेवढं आपणास सांगेन तेवढं कमी आहे. असे परमात्मा स्वतः परमेश्वर आपल्या घरी येतात, आपल्या जवळ येतात. म्हणतात ना, तुझा आहे तुझपाशी परी तू जागा चुकलाशी, नांदतो देव हा आपुल्या
अंतरी म्हणतात ते सर्व काही खरं आहे. आपलं महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, पण आपलं लक्ष तिकडे गेलेलं नाही. आज खरोखर माझ्या हृदयात माझे परमात्मा आहेत, माझ्या घरात माझे परमात्मा आहेत आणि माझ्या मार्गातून सर्व काटे माझ्या परमात्मा संत रामपालजींच्यामुळं दूर झालेले आहेत. मी तुम्हाला जेवढं सांगीन तेवढं कमी आहे. फक्त दासीच्या जे काय हृदयात आलं, जे काय लक्षात आलं ते आज मी आपणास सांगत आहे. या सद्भक्तीमुळे आपल्याला खऱ्या अर्थाने मोक्षाचा मार्ग मिळाला. त्याचप्रमाणे जे आपले सांसारिक दुःख होते त्यातूनसुद्धा आपल्याला परमात्माने एक राहत दिलेली आहे. तर आपल्या ह्या अनुभवातून आपण आपल्यासारख्या ज्या भगिनी आहेत, ज्या आपल्या मैत्रिणी आहेत, जे आपले नातलग आहेत, त्याचप्रमाणे जो भक्त समुदाय आज TV चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत, या सर्वांना उद्देशून आपण काय संदेश द्याल? मी काय संदेश देणार सर्वांना? हे तुच्छ जीव मी काय बोलणार? स्वतः परमात्मा आलेले आहेत एवढं मी सांगेन. मी स्वतःहून अनुभव घेतलेला आहे. स्वतः परमेश्वर येतात आणि हे सत्य आहे. या कलियुगात ह्या गोष्टी खरोखर हे चमत्कार सत्य आहेत. मी खरोखर सुशिक्षित असूनसुद्धा एवढं कसं सांगत आहे असं आपणास वाटेल, पण खरोखर परमेश्वर येतात, आपल्या भक्तांना भेटतात. भक्तीची खरोखर आपल्याला फळ मिळतं. हे सत्य आहे, हे सत्य आहे, अटळ सत्य आहे की परमात्मा येतात. आपण ह्या भक्तीकडं खरोखर डोळे उघडून बघावं. आणि रामपालजी महाराजांचे जगण्याचे मार्ग आहेत, ज्ञानगंगा आहेत, जे घरोघरी मोफत मिळत आहेत, जे आपणास फेसबुकवरून मागवल्यानंतर आपल्या घरी ते सगळी सत्यभक्ती आपल्या हातात मोफत मिळत आहे. इतका प्रचंड प्रसार होत आहे या भक्तीचा. परमात्मा आपल्याला हाक देत आहेत. त्याच परमात्माकडं आपण डोळे उघडून बघावं, त्यांच्या हाकेला आपण साथ घालावी. आपण सर्व परमात्म्याची मुलं आहोत. मला जसे फळ मिळाले तसं आपणा सर्वांना फळ मिळावं. परमेश्वराकडं आपले पिता आहेत ते, आपण त्यांना हाकेला साथ द्यावी अशी माझी ह्या जीवाची कळकळीची विनंती आहे. एवढंच मी आपणास सांगेन. जसं आज तुम्ही साधकांना साथ घालत आहात की परमात्मा प्राप्तीसाठी एकदा तरी तुम्ही संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून घ्यायला हवं आहे आणि त्यांच्याकडनं गुरुपदेश, नाममंत्र, गुरुमंत्र घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करायला हवं आहे. तर ह्या भावनेतनं एखाद्याला वाटलं की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायला काही एक हरकत नाही, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? संत रामपालजी महाराजांचे कित्येक यूट्यूब चॅनल्सवरती सत्संग चालतात, इंस्टाग्राम, फेसबुकवरती सत्संग चालतात. त्यामध्ये आपण सत्संग ऐकावे, कळकळीने त्यांचे एक एक शब्द लक्ष देऊन ऐकावे. त्यानंतर फोन नंबरसुद्धा खाली चालतात. त्या फोन नंबरवर आपण कळकळीने मी आपणास विनंती करते ते त्या फोन नंबरवर आपण संपर्क साधावा. पुस्तक मागवून घ्यावेत. त्यांची सद्भक्ती काय आहे हे सत्संग खूप सत्संग ऐकावेत. त्यानंतर आपल्या सगळ्या ग्रंथांशी आपण घरी बसून तुम्ही ते बघा खरं आहे का, हे सत्संग सांगतात ते ग्रंथात काय लिहिले ते बघा, खरं आहे का हे सगळं. आपणास ज्या वेळेला पटेल ही भक्ती खरोखरच आहे आणि जे काही संत रामपालजी महाराज परमात्मा सांगत आहेत ते खरोखर ह्या सगळ्या सतग्रंथात आहे, तेव्हा आपण मी कळकळीची ह्या जीवाची विनंती आहे की आपण संपर्क साधून ते फोन नंबरवरती आपण ही दीक्षा घेऊ शकता. सहज शक्य आहे ते. संत रामपालजी महाराज स्वतः परमात्मा आहेत, आलेत आणि आपल्या हाकेला ते साथ घालतात आणि हे सहज शक्य आहे की ह्या युगात आपल्याला परमेश्वर प्राप्तीचा लाभ होऊ शकतो. जसं तुम्ही सांगत आहात की जो सत्संगाचा कार्यक्रम आहे, जी मुलाखत आज इथे टेलिकास्ट होत आहेत, त्या दरम्यान टीव्हीच्या स्क्रीनवर काही मोबाईल नंबर दिसतात. त्याचप्रमाणे यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम, बरेचसे असे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आहेत. तेथेसुद्धा संत रामपालजी महाराजांचे सत्संग प्रसारित होत असतात आणि त्यावेळेस त्या स्क्रीनवर काही मोबाईल नंबर दिसतात आणि त्या मोबाईल नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला अगदी आपल्या जवळच्या जिल्ह्यामध्ये जेथे संत रामपालजी महाराजांचे नामदान केंद्र आहे त्याचा तिथला पत्ता मिळतो आणि तेथे जाऊन तो साधक संत रामपालजी महाराजांशी जुळू शकतो किंवा त्यांच्याकडनं तो अनुग्रह घेऊ शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात किंवा अंदाजे त्यांना किती खर्च येतो? नाही, या सर्व गोष्टींसाठी अजिबात कुठलेही शुल्क लागत नाही, कसलाही खर्च येत नाही. स्वतः परमेश्वर आहेत. आपण बघावं, डोळे उघडून बघावं, त्यांचे सत्संग ऐकावेत. त्यांचे फोन नंबर येतात, प्रत्येक सत्संगच्या खाली फोन नंबर येतात. संपर्क साधावा. कसलीही इथं शुल्क घेतलं नाही, कसलाही खर्च येत नाही. या ठिकाणी मोफतमध्ये हे सगळ्या ज्ञानाचा प्रसार होतो आणि मोफत निशुल्क नामदीक्षा दिली जाते. धन्यवाद. सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत.
जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर व्हिजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.